परवा भारतीय जनता पक्षाची जळगाव महापालिकेतली सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सुरमा भोपाली गँगने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रेस घेतली आणि त्यात आमदारांनी 45-47 मिनिटं असंबंध अशा काही गोष्टी केल्या। 45 मिनिटांपर्यंत ते बोलत होते, पण कशालाच कसलं ताळमेळ नव्हता। खरं तर कालच ही प्रेस घ्यायची होती, पण काही कारणास्तव घेऊ शकलो नाही। आज त्यांच्या प्रेसवर उत्तर दाखल आजची ही प्रेस आहे। सुरमा भोपाली गँग म्हणण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना कळलं असेल किंवा शहरातल्या जनतेला कळावं म्हणून स्पष्टीकरण देतो। आपला एक राष्ट्रीय सिनेमा आहे शोले नावाचा। शोले नावाचा सिनेमा आहे आपल्याकडे, त्याला आपण राष्ट्रीय सिनेमा म्हणतो आपला। त्याच्यामध्ये एक पात्र होतं सुरमा भोपाली, आपल्या बोली भाषेत आपण फेकू म्हणतो त्याला, फेकम पाक करणारा असं एक ते पात्र होतं। तसंच ते पात्र आमदारांचे आहे। आमदारांचं म्हणजे एकंदरीत ही सुरमा भोपाली गँग देश पातळी, राज्य पातळी ते स्थानिक पातळीपर्यंत सक्रिय आहे। ही सगळी फेकू गँग आहे, ही सुरमा भोपाली गँग आहे सगळी। सर्वप्रथम त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांमधला एका मुद्द्याचा मला निषेध करायचा आहे। मला आश्चर्य वाटतं की 15-20 वर्ष नगरसेवक असलेला माणूस, अनेक पदं भूषवलेला माणूस, 2 वेळा आमदारकी लढलेला आणि निवडून आलेला माणूस आपण बोलताना काय बोलतोय याचं भान देखील त्याला नसतं, त्यांना नसतं। कुठनं तरी म्हणी ऐकून येतात, कुठनं तरी काहीतरी उदाहरणं घेऊन येतात, कुठल्या तरी पुस्तकांना वाचून काहीतरी गोष्टी घेऊन येतात लहान पोरांच्या, आणि ते मंचावरून भाषण करताना, प्रेस वार्ता घेताना त्याचा उपयोग करत असतात। पण आपण एखाद्या गोष्टीचा आपण उपयोग करतोय ते कुठेतरी आपण त्याचा विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय। त्यांनी त्या ठिकाणी एका म्हणीचा जो उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी बोलताना असं म्हटलं की त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की सगळ्यांचे आरोप तुमच्यावरच का होतात म्हणून, तर त्यांनी त्याला उत्तर देताना असं म्हटलं की गरीब की बीवी सबकी भाभी, ही एक आपल्याकडे प्रचलित म्हण आहे, असं आमदारांचं म्हणणं आहे। मी आमदारांना सांगू इच्छितो की ती प्रचलित म्हण नाही आहे, ती कुप्रचलित म्हण आहे। ते चांगल्या अर्थाने वापरली जात नाही ती। त्यांनी जी म्हण म्हटली त्याच्यात प्रत्येक गरीब माणसाचा अपमान आहे, प्रत्येक गरीब माणसाच्या घरातल्या स्त्रीचा अपमान आहे, प्रत्येक गरीब माणसाच्या बायकोचा अपमान आहे। त्यांना त्या म्हणीचा अर्थ जर कळत नसेल तर त्यांनी समजून घ्यावं आणि यापुढे बोलताना जरा भान ठेवावं। अतिशय ढ असा हा आमदार, मी त्याचा निषेध करतो तीव्र शब्दात। दुसरी गोष्ट त्यांनी केली नैतिकता, नीतिमत्ता याला आधारून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे। जे भारतीय जनता पक्षातून पुढून 27 नगरसेवकांकडे आले त्यांनी राजीनामे दिले पाहिजे। बरं, हे जेव्हा आमदार बोलत होते की आमच्याकडनं फुटून गेलेले 27 नगरसेवकांनी नैतिकता ठेवून नीतिमत्तेच्या आधारे राजीनामे दिले पाहिजे, त्यांच्या बाजूला कोण बसले होते? भगत बालाणी। इकडे कोण बसले होते तुम्हाला नाव माहिती, सगळ्यांची नावं घेत नाही मी। तिकडे कोण बसले तुम्हाला माहिती आहे, हे सगळीकडे फिरून आले। माझा प्रवास भारतीय जनता पक्ष, मनसे आणि आज शिवसेना असा माझा देखील प्रवास आहे, म्हणून मला त्याचं भान असतं। मी असे आरोप कधीच कोणावर करत नाही, कारण की राजकीय क्षेत्रामध्ये या गोष्टी घडत असतात। पण जेव्हा आमदार बोलतात त्यांच्या बाजूला बसलेले ते भगत बाबा असे जोरजोराने माना डोलत होते, नैतिकता, नीतिमत्ता असं करत होते, फार ज्ञानी येते भगत बाबा। ते कुठं कुठं फिरून आलेले, त्यांची कसली नैतिकता, नीतिमत्ता? त्यांच्या पूर्ण मंचावर कोण कोण बसलेले होते एकदा आपण आठवा, आणि ते लोक कुठं कुठं फिरून आलेले याचा पण अभ्यास थोडा जळगावकरांनी केला पाहिजे। आणि इतकंच जर त्यांना नैतिकतेचा आणि नीतिमत्तेचा पोळका आला असेल तर जे मंचावर बसलेले होते त्यातले किती लोक घरकुल घोटाळ्यामध्ये आरोपी आहेत, ज्यांनी शिक्षा भोगलेली आहे, याचा अभ्यास आमदारांनी केला नाही का? गेल्या 2.5 वर्षामध्ये सभागृहामध्ये घरकुल घोटाळ्यातले 5 आरोपी, शिक्षाप्राप्त आरोपी सभागृहामध्ये कामकाज करताय, मतदानात भाग घेत आहे। आमदार कधीच बोलले नाही की आमच्या पक्षातल्या 5 लोकांना आम्ही राजीनामे द्यायला लावतो म्हणून। मग तिथं नीतिमत्ता कुठे गेली होती, नैतिकता कुठे गेली होती? आधी आमदारांनी याचा विचार करावा की आपण काय करतोय आणि काय बोलतोय। त्यांनी घेतला, आता आपण सगळे वर होतात। महापौरांनी पदभार स्वीकारला 17व्या मजल्यावर। त्यांनी त्याचं वक्तव्य केलं की बघा 2च दिवसात फरक दिसायला लागलं, आम्ही दुसऱ्या मजल्यावर बसून लोकांसाठी काम करायचो, हे 17व्या मजल्यावर चालले गेले लगेच। प्रशासकीय इमारतीच्या कुठल्या मजल्यावर बसून कामकाज करायचं याला महत्व नाही, तुम्ही दुसऱ्या मजल्यावर बसून 2.5 वर्षामध्ये काय बोंब पाडली हे जळगावकरांना कळू द्या एकदा। मग तुम्ही दुसऱ्या मजल्यावर बसले आणि आम्ही 17व्या मजल्यावर गेलो, मग त्याच्यावरून काय इतकं झालं?
इमारतीच्या कुठल्या मजल्यावर आपण आहोत याला अर्थ नाहीये, तुमच्या वरच्या मजल्यात काय आहे याला अर्थ आहे. आणि तुमच्या वरच्या मजल्यात काहीच नाही हे 2.5 वर्षात सत्तेच्या काळात जळगावकरांनी अनुभवलेलं आहे आणि 7 वर्षाच्या आमदारकीत पण अनुभवलेलं आहे. 25 कोटीच्या निधीवरून ते बोलले. 25 कोटी रुपये जळगाव शहराची, जिथं 6-7 लाख लोकसंख्या आहे त्या ठिकाणी शहराची वाताहत झालेली आहे. अशा ठिकाणी 25 कोटी म्हणजे नगण्य अशी रक्कम आहे. पण ते 25 कोटी भारतीय जनता पक्षाने राज्यातील नेत्यांनी आम्हाला दिले. त्याचा इतका गववा चाललेला आहे, 2.5 वर्षापासून इतका गववा चाललेला आहे. 25 कोटी रुपये कुठं गिनती आहे आपल्या जळगाव शहराच्या विकास कामांसाठी. पण ठीक आहे, आणले तुम्ही. त्यावेळेस सत्ता आमची होती, नितीन भाऊ लड्डा महापौर होते, नंतर ललित भाऊ महापौर होते. या आमदारांनी इतक्या आळकाट्या आणल्या, इतका त्रास दिलेला आहे, इतकी छळवणूक केलेली त्या 25 कोटीचे कामाचे नियोजन करण्यासाठी म्हणा किंवा कामं करण्यासाठी म्हणा, कामच करू दिले नाही त्या 25 कोटीचं. तरी सुद्धा नितीन भाऊ लड्डा यांनी फॉलोअप घेऊन पाठपुरावा करून ती 25 कोटीची कामं, त्या निधीची कामं मार्गी लावली आमच्या काळामध्ये. म्हणून काही कामं जळगाव शहरामध्ये आज दिसत आहेत. आजही आमची सत्ता गेल्यानंतर जेवढा निधी 25 कोटीतला आम्ही नियोजन करून कामं मार्गी लावले होते तेवढ्याच निधीची कामं सुरू आहेत. आजही त्या 25 कोटीमधली जवळपास 10% रक्कम अखर्चित आहे. म्हणजे 2.5 वर्ष यांची सत्ता महापालिकेत आल्यानंतरही आमदारांच्या घरात महापौर 1.25 वर्ष असताना, आमदार स्वतः जळगाव शहराचे दुसऱ्यांदा आमदार असताना, महापौर घरातला असताना, आम्ही पदभार सोडल्यानंतर, आमची सत्ता गेल्यानंतर ते 10% निधी जो उर्वरित आहे नियोजन करण्याचं आणि ते कामं मार्गी लावण्याचं, ते सुद्धा 2.5 वर्षात करू शकले नाही. इतकं नियोजन शून्य कारभार ज्या लोकांचे, त्यांनी तिथं प्रेस घेऊन मोठमोठ्या गोष्टी करायच्या. 100 कोटीचं नियोजन करण्यात आलं नाही. 100 कोटी आणले, 100 कोटी आणले, 100 कोटी आणले, बस तेच पेपरमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, मीडियावाल्यांसमोर तेच बोलत राहायचं. हे प्रकार जे आहे ना, राष्ट्र पातळीवरून, राज्य पातळीवरून सगळं असंच चाललेलं. मोठमोठे आकडे भोगून सांगायचे, मोठमोठे आकडे. कुठे ते 100 कोटी? का नियोजन करू शकले नाही? का परत गेले? 2.5 वर्षात तुम्ही काय केलं? महापौर तुमच्या घरात होता ना, तुम्ही 1.25 वर्षात काय केलं? आमदार तुम्ही होते ना. गिरीश महाजनांसारखा एक ताकदवर व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातल्या राजकारणातला जो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा व्यक्ती आहे, तुम्ही काय त्यांचा फायदा करून घेऊ शकले? तुम्ही नियोजन करता नाही. 100 कोटी रुपये तुमचे नियोजन शून्य कारभारामुळे परत गेले. त्याच्यावर का बोलत नाही? फक्त आकडे बघून सांगायचे, कागदपत्रावर आकडे दाखवायचे फक्त. हे कुठपर्यंत जाणाऱ्या लोकांची दिशाभूल करणं थांबवा. अमृत योजनेबद्दल बोलतात. शहरामध्ये अमृत योजना जी सुरू आहे त्याचं क्रेडिट त्यांनी घेण्याचं काहीच कारण नाही. अमृत योजना ही भूमिगत गटार असेल किंवा पाण्याची योजना असेल, ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रात जर काँग्रेसचं सरकार असतं आणि जळगाव शहरात भाजपचं सरकार सत्ता असती महापालिकेमध्ये आणि ती योजना जर आली असती तर त्याचा लाभ जळगावला मिळालाच असता. केंद्राची जी योजना आहे त्याचा एक वेगळा क्रायटेरिया आहे. एखादी नगरपालिका, एखाद्या महापालिकेने गत काळामध्ये त्यांचं काहीतरी 20-25 वर्षाचं काहीतरी ते सगळं रेकॉर्ड तपासतात. त्याच्या आधारे काहीतरी पॉईंट्स आहेत आणि त्या पॉईंट्स दिल्यानंतर त्या क्रायटेरियामध्ये जर एखादी नगरपालिका किंवा महापालिका बसत असेल की केंद्र ती योजना मंजूर करते त्या शहरासाठी, त्याच्यात आमदारांचं योगदान 0, भारतीय जनता पक्षाचं योगदान 0. या नगरपालिकेतल्या पूर्वीच्या लोकांनी, महापालिकेतल्या पूर्वीच्या लोकांनी जे काही काम जळगाव शहरासाठी केलेलं आहे पूर्वी, त्याच्या आधारे जे काही मार्क्स मिळतात, पॉईंट्स मिळतात, त्या पॉईंट्सच्या आधारावर अमृत योजना या शहरासाठी मंजूर झालेली आहे. हे जर इतके ताकदवर होते, यांनी स्मार्ट सिटी आणायला पाहिजे होती. कुठे गेल्या देशातल्या स्मार्ट सिटी? ही अमृत योजना आणण्यामध्ये आमदारांचे 0 हात आहे. केंद्राची योजना आहे. म्हणजे अगदी आमदारांच्या ठिकाणी आपल्या जळगाव शहराचे जे आमदार जे अमृतचं क्रेडिट घेतात, जी योजना या शहराला मिळणारच होती, कारण की पूर्वीची कामं जे होते नगरपालिके महापालिके त्याच्या आधारावर ही कामं मिळतात. अमृतची जी मिळाली होती, म्हणजे या जळगावच्या आमदारांच्या ठिकाणी शोले सिनेमातला हरिराम नाही जरी आमदार असता तरी पण ही योजना आली असती. शोले सिनेमा बघितला ना आपण सगळ्यांनी, त्याच्यात एक पात्र होतं हरिराम नाही, तो जरी आमदार असता तरी पण अमृत योजना जळगाव शहराला मिळाली असते. त्याच्यामुळे आमदारांचं कर्तृत्व 0 आहे. त्यांनी उगाच तिथं आव्हान नये. अतिशय ढ आमदार आहे, ढ. परवा मी तुमची प्रेस बघितली, समांतर रस्त्यावर बोलत होते. समांतर रस्त्यावर बोलण्याचा अधिकार आहे त्यांना. या शहरामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले महामार्गावर अपघातामध्ये. कॉलेजचे मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील, घरं उद्ध्वस्त झालेली आहे या अपघातांमुळे, निधन झाल्यामुळे. या शहरामध्ये समांतर रस्त्याबद्दल, त्या आपल्या कालंका मातापासून तर खोटेनगर किंवा बांबुरी पुलापर्यंत होणाऱ्या अपघातांबद्दल आणि तिथले जे प्रॉब्लेम्स होते त्या हायवेचे, त्याच्याबद्दल या शहरामध्ये बोलणारा पहिला व्यक्ती मी आहे. मी स्वतःच्या तोंडून कधीच सांगत नाही, पण आज मी सांगतो की त्या गोष्टीला सगळ्यात पहिले वाचा फोडणारा व्यक्ती मी आहे.
मी त्या गोष्टीला सुरुवात केली 10 वर्षापूर्वी. मी त्यावेळेस भारतीय जनता पक्षातच होतो. मीच आंदोलन केले, 1 वेळा आणि 4 वेळा आंदोलन केले. मी सभा घेतल्या आहे, जाहीर सभा घेतलेल्या आहे. मी आंदोलन उभं केलंय, मोर्चे काढले. त्याच्यानंतर राधेश्याम चौधरींची एंट्री झाली जळगाव पश्चिम. त्याच्यानंतर अनेक लोक जोडले गेले, अनेक संघटना संस्था जोडल्या गेल्या आणि ते एक जन आंदोलन उभं राहिलं. ते जन आंदोलन उभं राहिलं. अनेक राजकीय व्यक्ती जे असतील, नितीन भाऊ लड्डा असतील, भरतदादा आमळकर असतील, यांनी चंद्रकांत पाटलांकडे पालकमंत्री असताना पाठपुरावा केला, नितीन गडकरींकडे पाठपुरावा केला. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हातभार आहे. जन आंदोलनामुळे, त्या रेट्यामुळे त्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. पण त्या माणसाला इतकंही कळत नाही. त्या दिवशी प्रेसमध्ये म्हणतात की समांतर रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. त्या ठिकाणी समांतर रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही. त्या ठिकाणी हायवे विस्तारीकरणाचं काम सुरू आहे, चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. समांतर रस्त्याचं काम आजही सुरू झालेलं नाही. पण ज्या आमदाराला, जो 20 वर्ष नगरसेवक राहिलेला आहे, 2 वेळा आमदार राहिलेला आहे, राजकारणामध्ये 25-30 वर्षापासून आहे, त्याला चौपदरीकरण आणि समांतर रस्ते यातला फरक त्याला समजत नाही. तो समांतर रस्ते म्हणतो त्यांना. त्याच्याबद्दल काय बोलायचं, बुद्धीची कीव करावीशी वाटते. अतिशय ढ असा आमदार या जळगाव शहराला मिळालेला आहे. आणि जळगावकरांचं नशीब आहे की त्यांच्या दुसऱ्यांदा त्यांच्या माथी आहे आणि जळगावकर निवडून देत आहे. आनंद आहे सगळ्यात. हुडकोच्या कर्जाबद्दल कायम बोलत असतात. त्या दिवशीच्या प्रेसमध्ये पण ते हुडकोच्या कर्जाबद्दल बोलले. तुम्हाला कोणी उपयोग करायला सांगितले होते? लोकांची दिशाभूल कशासाठी करताय तुम्ही? हे हुडकोचं कर्ज आपल्याला भरायची गरज नव्हती. जेवढे पैसे पेंडिंग होते त्याच्यासाठी लीगल मार्गाने, कायदेशीर मार्गाने जळगाव महापालिका आणि तत्कालीन पदाधिकारी आणि सत्ताधारी हे लढत होते. अनेक वेळा रमेश दादा जैन, नितीन भाऊ लड्डा, व्यंकय्या नायडूंना भेटून आलेले आहे. अनेक वेळा मिटिंगा झालेल्या आहे हुडको सोबत. हे पैसे आपल्याला भरायचं नाही, आपण हुडकोला पटवून देत होतो कायदेशीररित्या. आणि आपण ते पैसे भरणार होतो, कारण की जेवढी आपण रक्कम घेतली होती हुडकोकडनं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण जास्त भरून दिली होती. आणि त्याच्या सेटलमेंट म्हणून तो विषय बंद झाला असता किंवा अतिशय नॉमिनल पैशांमध्ये झाला असता. पण यांनीच त्यावेळेस यांची सत्ता महापालिकेत नसल्यामुळे रमेश दादा असतील, नितीन भाऊ असतील किंवा इतर लोक ज्यांनी प्रयत्न व्यंकय्या नायडू साहेबांकडे केले, हुडकोमध्ये केले, त्या प्रयत्नांना यांनी हरवून पाडलं. आणि जेव्हा सत्ता इथं आली जळगाव शहरात महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची, त्याच्यानंतर यांनी हुडकोची सेटलमेंट केलं. जे पैसे भरायची गरज नाही ते पैसे 250 कोटी अंगावर घेतले. त्या 250 कोटीमधनं ते म्हणतात की 125 कोटीची हमी राज्य सरकारने घेतली. 125 कोटी रुपये हुडकोला राज्य सरकारने भरले. तुम्हाला भरावंच लागणार आहे, कारण की ज्यावेळेस हुडकोचं कर्ज घेतलं गेलं होतं त्यावेळेस या कर्जाला गॅरंटर म्हणून राज्य सरकार होतं, कुठली व्यक्ती नव्हती. आता सत्ता तुमची असेल पण राज्य सरकारच त्याला गॅरंटर होतं, त्याच्यामुळे जबाबदारी तुमची होतीच. पण तुम्ही उगाच अंगावर घेतलं. जे पैसे भरायची गरज नाही ते तुम्ही आमच्या माथी मारले. 125 कोटी रुपये जरी भारतीय जनता पक्षाने, राज्य सरकारने अंगावर घेतले असले तरी 125 कोटी रुपयाच्या जळगावकरांना गरज नव्हती भरायची, ते तुम्ही भरायला लावताय. आजही 3 कोटी रुपये दर महिन्याला त्या हुडकोच्या कर्जामध्ये भरले जात आहे, जी भरायची गरज नव्हती. हे जेडीसीसी बँकेच्या कर्जाबद्दल नेहमी बोलत असतात. जेडीसीसी आम्ही नील केली. मूर्ख बनवायचे धंदे. जेडीसीसी बँकेचं कर्ज ऑलरेडी नील झालेलं होतं. एकदा पत्रकारांनी माहिती घ्यायची की यांनी त्याच्यात कसा फक्त श्रेय घेण्यासाठी काम केलेलं आहे. आता त्यात डिटेलमध्ये बोलायला तर 2 तास लागतील. मूर्ख बनवताय. यांनी कुठलंच कर्ज फेडलेलं नाहीये. हे सगळे चमकोगिरीचे प्रकार आहेत. तुम्ही एकदा सगळ्यांनी व्यवस्थित माहिती घ्या. किंवा हुडको आणि जेडीसीसी याच्यावर एक वेगळी प्रेस तुम्ही माझी घ्या. मी तुम्हाला सविस्तर सांगेल सगळं त्याच्यावर. राहिलं आता काय आणलं जळगाव शहरामध्ये 7 वर्षाच्या आमदारकीमध्ये काय आणलं? शिवाजीनगरचा पूल, पिंपराळ्याचा पूल. पिंपराळ्याचा पूल आजही कागदावर आहे. त्याचा कुठेच काही संबंध नाहीये. कधी होईल कोणाला माहित नाही, देवालाही माहित नाही. शिवाजीनगरचा पूल हा ब्रिटिशकालीन होता. 2015 मध्ये त्याची मुदत संपली होती. 100 वर्ष त्याला पूर्ण झाले होते. ब्रिटिशांनी तिथनं त्याच्याबद्दल माहिती पाठवली की याचं 100 वर्षाचं लाईफ आम्ही ठरवलेलं होतं, ते त्याचं आयुष्य संपलेलं आहे, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नव्हती. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपण ते काम करू शकत नव्हतो. त्यावेळेस नितीन भाऊ लड्डांनी चंद्रकांत दादांच्या मागे लागून, भरतदादा आमळकर यांना मागे टाकून त्याच्यासाठी पाठपुरावा केला. चंद्रकांतांनी त्याच्यात सहकार्य केलं. राज्य सरकारने काही शेअर त्याच्यात पैशांचा उचलला आणि रेल्वेने काही खर्च केला. अशा पद्धतीने त्या शिवाजीनगरच्या पुलाचं काम चालू आहे. याच्यात आमदार कुठे आले? बरं, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे ना, तुम्हाला पुलाचं 7 वर्षात मी श्रेय द्यायला तयार आहे की आमदारांनी शिवाजीनगरच्या पुलाचं काम केलं. ते त्यांनी केलेलं नाही. 100 वर्ष त्याचं आयुष्य संपलेलं होतं. ते करणं गरजेचं होतं. हे राज्य सरकारलाही माहित होतं. उद्या उठून त्यांच्या खासदार आमदाराला उत्तर द्यावं लागलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी समजा चंद्रकांत दादांनी मदत केली आणि ते पुलात होते. त्याचं क्रेडिट आमदारांनी घ्यावं. 7 वर्षात एकमेव गाव त्यांनी केलं असं मी जाहीर करतो. जे त्यांनी केलेलं नाही त्याचं पण श्रेय आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. 35 वर्षात 60% रस्ते झालेच नाही शहरातले, असं आमदारांचं म्हणणं आहे. त्या दिवशीच्या प्रेसमध्ये आमदार म्हटले की 35 वर्षामध्ये 60% रस्ते झालेच नाही. 35 वर्ष आजपर्यंत मोजताय तुम्ही.
तुम्ही निवडणुकीच्या आधी पहिले आमदारकी लढताना 35 वर्ष तेच रडगाणं. दुसरी आमदारकी लढताना 35 वर्ष तेच रडगाणं. परत महापालिका लढताना परत ते 35 वर्ष. अरे किती दिवस रडणार? या जळगावच्या जनतेने तुम्हाला निवडून कशासाठी दिलं होतं हे तुम्ही सगळे बोलले ना सभेमध्ये. तुम्ही जेव्हा निवडणूक लढले, तुम्ही आमदारकीची 2 वेळा, जेव्हा तुम्ही महापालिका लढले त्यावेळेस तुम्ही सगळं बोललेले आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून, तुमच्या बोलण्याच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवूनच जळगावकरांनी तुम्हाला 2 वेळा आमदारकी दिली. 57 नगरसेवक महापालिकेत निवडून दिले. मग तुम्ही आता काम करायला पाहिजे होतं ना. तुम्ही अजूनही काय म्हणतात, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी असं केलं, त्यांनी 35 वर्ष. 2001 मध्ये भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आली होती. आजच्या 20 वर्ष आधी सत्ता आली होती. 20 वर्षाआधी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळालेली होती. या 35 वर्षातनं 20 वर्ष तुम्ही मागे जा. काय केलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली तेव्हा? काय बोंब पाडली? आता 2.5 वर्ष 57 नगरसेवक, इतकी शुअर मेजॉरिटी होती. राज्यात सरकार होतं, केंद्रात सरकार होतं. काय बोंब पाडली तुम्ही 2.5 वर्षामध्ये? लोकांची दिशाभूल करता, डोळ्यात धूळ फेकता, फक्त मोठमोठ्या वल्गना करायच्या, मोठमोठ्या गोष्टी करायच्या, गप्पा मारायच्या. 2001 मध्ये का दिवे लावले नाही तुम्ही? आता 2.5 वर्षात का बरं दिवे लावले नाही तुम्ही? 7 वर्ष तुमची आमदारकी आहे. 7 वर्षामध्ये तुम्ही 35 वर्षामध्ये 60% रस्ते झाले नाही म्हणता. तुम्ही 7 वर्षाच्या आमदारकीमध्ये 7% तरी रस्ते केले का? 7 तुमच्या आमदारकीमध्ये तुम्ही मोठमोठे होर्डिंग लावले होते. खड्ड्यांची चीड येते ना, असे मोठमोठे होर्डिंग तुम्ही लावले होते आमदारकी लढताना, महापालिका लढताना. तुम्ही 7 वर्ष आमदार होते. 7 वर्षामध्ये 60% तरी रस्ते केले का तुम्ही? याचं उत्तर जळगावकरांना कधी देणार तुम्ही? महापालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतात, याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्या दिवशीच्या प्रेसमध्ये आमदार साहेब म्हटले की जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतात, नगरविकास मंत्री स्वतः लक्ष घालतात. त्यांना फार आश्चर्य वाटलं याचं. मी आमदारांना विचारू इच्छितो, मी भारतीय जनता पक्षाला विचारू इच्छितो, आता काही दिवस पहिले हैदराबादला महापालिकेची निवडणूक होती. तुमचे राष्ट्रीय पातळीवरचे सगळे नेते मंडळी तिथं, राष्ट्रीय पातळीचे सगळे नेते मंडळी गल्लीबोळात फिरत होती. झिंगे पकडायला गेले होते तिकडे. त्या हैदराबादच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यांचे राष्ट्रीय पातळीवरचे सगळे गृहमंत्र्यांपासून सगळे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठमोठे खासदार, सगळे राष्ट्रीय पातळीचे नेते सगळे त्या हैदराबादला गल्लीबोळात फिरताय, गाड्या घेऊन फिरताय, रॅल्या काढताय, सभा घेताय. झिंगे पकडायला गेले होते का तिकडे? म्हणजे तुम्ही केलं तर चालतं. आमच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं, तुम्हाला त्रास होतो. जळगाव महापालिकेमध्ये लक्ष घालता. तुम्ही किती नगरपालिका, किती महापालिका, किती कुठल्या निवडणुकीत. आता मी सांगतो, भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये राज्याच्या 2014 पासून पकडू आपण, काय 13 होतं की 14 होतं? 13 होतं वाटतं ना? 14 होतं. 14 पासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये, या राज्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये निवडणूक लढल्याशिवाय दुसरा धंदा केलेला नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट आतापर्यंत सोडलेली आहे, ती म्हणजे गृहनिर्माण सोसायट्यांच्या चेअरमन आणि सेक्रेटरीच्या निवडणुका. आपले जे अपार्टमेंट असतात ना, प्रत्येक शहरामध्ये अपार्टमेंट असतात, त्या अपार्टमेंटमध्ये सोसायट्यांचे इलेक्शन होतात. त्याचा चेअरमन निवडला जातो, त्याचा सेक्रेटरी निवडला जातो. भारतीय जनता पक्षाने फक्त तेवढंच बाकी सोडलंय. बाकी ते धंदा दुसरा काही नाही. सकाळी उठल्यापासून 365 दिवस ते फक्त निवडणुकाच लढतात. त्यांना महापालिकेत लक्ष घातलं मुख्यमंत्र्यांनी, त्रास झाला त्यांना. हैदराबादला झिंगे पकडायला गेले होते की मोर नाचायला गेले होते? ते बाबा जे गेले होते हैदराबादला, ते मोर नाचायला गेले होते का तिकडे हैदराबादला? ते हैदराबाद बिर्याणी खायला गेले होते? अभद्र युती. आमदार त्या दिवशी म्हणता अभद्र युती. म्हणजे सकाळी 5 वाजता अभद्र युती केली म्हणजे जळगावमध्ये. आणि हे संस्कार जे मिळाले ते वरच्या नेत्यांकडनं राज्यातनं मिळाले, कारण की राज्यात पण अभद्र युती झाली म्हणे, असं आमदार म्हणतात. राज्यात पण अभद्र युती झाली आहे, त्याचेच संस्कार जळगावमध्ये आले आणि जळगावला पण अभद्र युती झाली आहे. सकाळी 5 वाजता 6 वाजता राष्ट्रवादीचे माननीय नेते, ज्येष्ठ नेते अजितदादांसोबत तुम्ही शपथ घेता, तेव्हा ते चांगले असतात, ते अभद्र नसतात. आणि तुमचं खेळ बिघडला, महाविकास आघाडीची सत्ता झाली राज्यामध्ये, तर तिथं अभद्र युती झाली. तुम्ही 2.5 वर्ष आधी यांना घेतलं. हे काय तुमचं कर्तबगारी बघून आले होते का? तुमचं कर्तृत्व बघून आले होते 2.5 वर्षा पहिले? जे आता 27 इकडे आलेले आहेत ते आमचेच होते. मनसेचे होते, राष्ट्रवादीचे होते, खावियाचे होते, शिवसेनेचे होते, आमचेच होते. हे 2.5 वर्ष आधी जेव्हा तुमच्याकडे आले होते, तुमची कर्तबगारी बघून आले होते का? तुमचं कर्तृत्व बघून आले होते का तिकडे? हे कशासाठी आले होते तिकडे? जसे तुम्ही त्यांना तिकडे घेऊन गेले तसे ते परत इकडे आले.
मग ते तुमच्याकडे 2.5 वर्ष आधी आले तेव्हा ते भद्र होते आणि 2.5 वर्षानंतर इकडे आले तर अभद्र होऊन गेले. तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये PDP सोबत जाणार, ती भद्र युती. जे नितीश कुमार म्हणतात बिहारमध्ये की संघमुक्त भारत करायचंय, त्या नितीश कुमारांसोबत तुम्ही 2-2दा युती करतात विधानसभेमध्ये, ती भद्र युती. अशी एक नाही शेकडो उदाहरणं दिली या देशातले. आपला विषय जळगावचा आहे म्हणून फार बोलत नाही, कारण की मी इतका मोठा नेता नाही आहे. फार अभद्र आणि भद्र करू नका. राजकारणात असं काही राहिलेलं नाही आता. तुम्ही काय केलं होतं 2.5 वर्षा पहिले ते जळगावच्या लोकांनी पाहिलेलं आहे. काही तुमच्या कर्तबगारीला आणि कर्तृत्वाला भाळून आलेले नव्हते 27 तिकडे. ज्या गोष्टीसाठी तिकडे गेले त्याच गोष्टीसाठी इकडे आले. भ्रमनिरास झाला त्यांचा तुमच्याकडनं, अपेक्षा भंग झाला त्यांचा तुमच्याकडनं. त्यांना काय नाव ठेवता तुम्ही? नगर रचनाचा विषय घेतलेला होता आमदार साहेबांनी. नगर रचना आपलं महापालिकेचं जे नगर रचना विभाग आहे त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तिथं भ्रष्टाचार चालतो, तिथं गैरकारभार चालतो. मी यांची सत्ता आल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं आंदोलन होतं नगर रचनाच्या विरोधातलं, तिथल्या कामकाजावरच्या नाराजीबद्दलचं. मी अनेक वेळा तिथल्या अधिकाऱ्यांशी वाद घातलेले आहेत. माझे खूप वेळा त्यांच्याशी त्या गोष्टींवर झालेले आहेत. लोकांना त्रास देऊ नका, लोकांना छळू नका, लोकांची पिळवणूक करू नका. तिथल्या कारभारावर माझी नाराजी होती म्हणून मी नगर रचनाला कुलूप लावलं होतं. त्यावेळेस याच आमदारांनी तत्कालीन आयुक्तांच्या कॅबिनला 4 तास बसून अंगात आणून माननीय माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मागे लागून माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला. याच नगर रचनाच्या भोंगळ कारभारासाठी मी तिथं आंदोलन केलं होतं. याच आमदारांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला, पालकमंत्र्यांना सांगून, आयुक्तांना सांगून. मी काय केलेलं होतं वेगळं? माझ्यावर का गुन्हा दाखल करायला लावला? मी पण हेच म्हणत होतो. आणि आता 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होते, 2.5 वर्षात तुम्ही त्या नगररचनाकडे लक्ष देऊ शकले नाही. एक विषय तुम्ही नगररचनाचा कधी काढला नाही, एक नगररचनाचा गैरव्यवहार काढला नाही, अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार काढला नाही, पदाधिकाऱ्यांचा गैरव्यवहार काढला नाही, विरोधकांचा गैरव्यवहार काढला नाही. कुठल्या जळगावच्या माणसाला त्रास होतोय, छळवणूक केली जाते, पिळवणूक केली जाते, भ्रष्टाचार केला जातोय, एक प्रकरण तुम्ही लोकांसमोर आणलं नाही. 2.5 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली, त्यातलं 1.25 वर्ष तुमच्या घरात महापौरपद होतं. तुम्ही दिवसातनं 8-8 तास इथं बसायचे त्या दुसऱ्या मजल्यावर. काय करायचं तुमचं तुम्हाला माहित. मग तुम्ही 2.5 वर्षात काहीच केलं नाही आणि जसं सत्ता बदलते तसं म्हणतात आता नगररचनेकडे आम्ही लक्ष देणार. का बरं 2.5 वर्ष का बरं लक्ष दिलं नाही? तोंडात लॉलीपॉप होती. भाऊ त्यांचं डायरेक्ट असं म्हणणं आरोप आहे की काही जे लोक CCTV सांगतो ना, पुढे सांगतो, सगळं सांगतो ना, सगळं सांगतो. तुम्ही 2.5 वर्षामध्ये त्या नगररचनाबद्दल एक शब्द का बोलले नाही? तुमच्या तोंडात लॉलीपॉप होती का 2.5 वर्ष? कोणी दिली होती? आणि सगळ्यात महत्वाचा विषय, मला लाज वाटते, मला खेद वाटतो. आमदार त्या प्रेसमध्ये म्हणतात, कुठल्या तरी आपल्या पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की मग 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होते, मग तेव्हा का बोलले नाही, आता कसं काय म्हणतात की मी नगररचनाकडे लक्ष देतो, असं कोणी पत्रकार बांधव आपले विचारत होते. तर आमदार त्या प्रेसमध्ये असं म्हणतात, नाही आम्ही बोललो, आम्ही आयुक्तांना अनेक वेळा बोललो, तुम्ही आमदार आहे, तुमच्याकडे 57 नगरसेवक आहे, तुमची या महापालिकेत सत्ता आहे आणि तुम्ही म्हणता आयुक्तांना सांगितलं, म्हणजे आयुक्तांनी 2.5 वर्ष तुमचं ऐकलंच नाही. मग कशासाठी सत्तेत राहता तुम्ही? पोरकटपणा आहे. आमदार म्हणतो मी आयुक्तांना सांगितलं आणि आयुक्तांनी काहीच केलं नाही. सत्ताधारी महापालिकेत बीजेपीचे महापौर आमदार सांगतात आणि आयुक्त त्याच्याकडे लक्ष देत नाही 2.5 वर्ष. म्हणजे काय? तुम्ही पोरकट आहे, तुमच्या बोलण्याला किंमत नाही, तुमच्या बोलण्याला कोणी महत्व देत नव्हतं इथं. याचा अर्थ हाच झाला ना. म्हणजे तुमची कुवत काय अधिकाऱ्यांना पण कळते की कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं. राहिलं तुम्ही माझ्याशी विचारल्याप्रमाणे CCTVचा विषय, मी तुम्हाला सांगतो. ललित भाऊ कोल्हे महापौर असताना गेल्या पंचवार्षिकला ललित भाऊंची शेवटची टर्म जी होती आपली वर्ष 6 वर्ष, त्यात ललित भाऊ महापौर होते. त्यावेळेस तत्कालीन आयुक्तांनी सांगितलं की त्या ठिकाणी दलाल फिरायला लागलेले आहेत, जे नगररचनामध्ये त्या सगळ्या फायली फिरवत असतात किंवा त्या ह्याच्यात सहभाग घेत असतात तिथल्या कामकाजामध्ये, तर CCTV लावा. मग त्यावेळेस आयुक्तांच्या कॅबिनमध्ये एक स्क्रीन लावला गेला, नगररचनामध्ये CCTV लावले गेले. त्याचा स्क्रीन जो आहे तो आयुक्तांच्या कॅबिनला लावला गेला, जो आज पण आहे. आणि त्यावेळेस महापौरांनी असं सांगितलं की तुमच्या कॅबिनला स्क्रीन लावता तशी स्क्रीन एक महापौरांच्या कॅबिनला पण लावा, हे धंदे बंद झाले पाहिजे. त्यावेळेसच्या महापौरांनी सांगितलं. कोणाच्या मोबाईलवर दिसतंय ते? आमदार त्या दिवशी प्रेसमध्ये सांगत होते, मी बघत होतो, स्क्रीन लावलेले आहे CCTV नगररचनाला आणि एक स्क्रीन महापौरांच्या कॅबिनला दालनाला आहे आणि एक आयुक्तांच्या दालनाला आहे. हे मान्य आहे. त्यावेळेस त्या आयुक्तांनी सांगितलं की दलाल फिरायला लागले, स्क्रीन CCTV लावण्याची तेवढी भीती राहील, तेवढा धाक राहील म्हणून लावले होते CCTV. आमदार म्हणतात मोबाईलवर बघायचे, मोबाईलवर बघून सांगायचे याचं काम करा. अरे कोणी मोबाईलवर CCTVचं ते चालू असलेलं ते काही टेलिकास्ट असतं, CCTVचं काय दिसतं ते सगळं, ते 24 तास कोणी असं मोबाईल डोळ्यासमोर धरून बसणार आहे का? कोण आलं, कोण गेलं, कोण आलं, कोण गेलं, काही बोलायचं.
हे जे आम्हाला सांगता ना की हे संस्कार वरून आले, हे संस्कार यांना आले, हे फेकू आहे सगळे, हे राष्ट्रीय पातळीपासून राज्य पातळीपासून स्थानिक पातळीपासून सगळे फेकू आहे. हे खोटं बोलता, पण इतकं रेटून बोलता, इतक्या मोठमोठ्या गोष्टी करता, मग ते आकडे असो विकास कामांच्या निधीचे किंवा या असं खोटं नाटं असो, इतकं रेटून बोलता, इतकं मोठमोठ्याने बोलतात की यांना असं वाटतं आपण मोठ्याने बोललो, रेटून बोललो म्हणजे खोटं पण करावं होईल. फेकू आहेत सगळे पेटून. यांना वरून वार्ता मिळालाय, यांनी संस्कारावरून घेतले आणि तोच कित्ता इथं गिरवता जळगावला आहे. माझी विनंती आहे, जशी राज्यात सत्ता गेली तशी जळगाव शहरात पण सत्ता गेली. राज्यात जसं थैथयाट चालू आहे आपण सगळे बघतो आपल्या मराठी वृत्तवाहिन्यांवर, वृत्तपत्रांमध्ये जो थैथयाट मागच्या वर्ष सव्वा वर्षापासून राज्यात चाललेला आहे, तोच थैथयाट इथं बघायला मिळाला मला शनिवारच्या त्यांच्या प्रेसमध्ये. माझी नम्र विनंती भारतीय जनता पक्षाला, फार थैथयाट करू नका. राज्यात चाललंय थैथयाट, तो पुरेसा आहे. इथं आता आम्हाला कामं करू द्या. 2.5 वर्षात तुम्ही दिवे लावले नाही, आम्हाला काहीतरी प्रयत्न करू द्या, कारण की आम्हाला पण आता याच्यात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे फालतूच्या प्रेस घेऊन ना बडबड करणं बंद करा. तुम्ही काहीतरी बुद्धी शाबूत ठेवून कुठेतरी डोकं जागेवर ठेवून प्रेस घ्या, तर त्या पत्रकारांसमोर बोला. तुम्ही इतकं जर तुम्हाला हाऊस असेल तर एकट्यात पण प्रेस घेऊ नका. माझं चॅलेंज आहे की त्यांनी यायचं, आम्ही पण येऊ, समोरासमोर बसून पत्रकार बांधवांना बोलू तिथं आणि मग होऊन जाऊ द्या. तुम्ही बोला आणि आम्ही बोलतो. माझी विनंती आहे, कामं करू द्या, फालतू बडबड करू नका. आणि तुमची कुवत जळगावकरांना समजलेली आहे, आता तुम्ही शांत राहा. सत्ता गेला तर थैथयाट आहे ना, दुसरं काय. राज्यात पण तेच चाललंय वर्ष जवळचं. धंदे काय राज्यात पण तोच धंदा, सकाळी उठले की काहीतरी पकडून आणता, धुडूस घालता. इथं पण तेच करतील. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू. आपने कहा कि काम किसी भी मछली पर किया जा सकता है, चाहे वो दूसरी मछली हो या 17 मछली हो, तो आपने वो फ्लोर क्यों चेंज किया? क्योंकि अभी हमने खुद ने देखा कि लोगों को परेशानियां हो रही है ऊपर आने पर, तो नीचे भी लेकर आप काम कर सकते हैं. नहीं, ये देखिए, ये कोई मेरा डिसीजन नहीं है. ये जो बड़े पोस्ट पे जो लोग हैं हमारे, मैं उसमें डिसीजन लेने वाला नहीं हूँ. डिसीजन लेने वाले लोग दूसरे हैं. लेकिन एक चीज आप समझ के लीजिए कि 17 मंजिल के ऊपर महापौर का कैबिन पहले भी था. जब से बिल्डिंग बनी है, जब से 17 मंजिल बनी है, तब से महापौर का कैबिन ऊपर ही था. ये इन्होंने पहली बार दूसरे मंजिले पे लाया. और लिफ्ट, जब 2 या 3 लिफ्ट काम करती थी तब भी 17 मंजिले के ऊपर बैठ के महापौर काम करते थे. आज तो सारे लिफ्ट, हाँ ये भी देख लीजिए, जो लिफ्ट अभी चल रही है पूरे शहर का तो जाने दीजिए, जो कुछ आहे सगळ्या शहराचं जाऊ द्या. या ज्या लिफ्ट आज दिसत आहे, या ललित भाऊ कोल्हे महापौर असताना आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून पैसे मंजूर करून तो लिफ्टचं काम चालू केलं होतं. नशीब बघा, त्या लिफ्टचं काम आता पूर्ण होतंय ज्यावेळेस आम्ही परत सत्तेत आलेलो. ज्यावेळेस 2-3 लिफ्ट चालू होत्या त्यावेळेस पण 17 मजल्यावर बसून कामकाज व्हायचं, तेव्हा पण नागरिक तिथपर्यंत पोहोचायचे. आता सगळ्या लिफ्ट चालू झालेल्या आहे, कोणाला काही त्रास नाही आणि दात करून पोट भरत नाही. हे दिखावटी पण आहे ना, अनेक राजकारणी करतात. मी हे करत नाही, मी 17 मजला बसत नाही, दुसरा बसत नाही, मी हे वापरत नाही, मी ते वापरत नाही. दात करून पोट भरत नाही. काही त्याच्यानं फरक पडत नाही. काम काय करतं, मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही दुसऱ्या मजल्यावर बसतात की 17व्या मजल्यावर बसतात याला महत्व नाही. तुमच्या वरच्या मजल्यात काय याला महत्व आहे. आणि त्यांच्या वरच्या मजल्यात काय नाही, जळगावकरांना कळून चुकलंय. वरचे मजले अनधिकृत आहे असं म्हणणं आहे. मग आम्हाला चालतात ना, आम्ही बसतो. नहीं सर, लेकिन या महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये, या महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राजू मामा भोळे आमदार व्हायच्या आधीपासून ही ओरड करतात की वरचे सगळे मजले अनधिकृत आहेत म्हणून. त्यांची 5 वर्ष सत्ता होती राज्यामध्ये, त्यांनी का पाडले नाही वरचे मजले? राजू मामा भोळे आमदार व्हायच्या आधीपासून सांगतात की वरचे मजले अनधिकृत आहे, आम्ही बसणार नाही तिथं. त्यांची राज्यात सत्ता होती, पाळायचे वरचे मजले का पाडले नाही? बरं आमचं जाऊ द्या, आम्ही तर लोकप्रतिनिधी आहोत. 13व्या मजल्यावर कोण बसतं? 13व्या मजल्यावर आयुक्त बसतात ना. आयुक्त प्रशासकीय अधिकारी आहेत ना, बॉस आहेत ना या महापालिकेतले, ते 13व्या मजल्यावर बसतात. तो पण अनधिकृत आहे मामांच्या हिशोबाने. 5 वर्ष सत्ता होती, पाडून टाकायला पाहिजे होते वरचे मजले. आम्हाला चालतो 17 मजला अनधिकृत असला तरी. भाऊ, 25 कोटीचं नियोजन झालं नाही याबद्दल गिरीश भाऊंनी जेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री होते तेव्हा पालिकेत बैठक घेतली होती आणि सांगितलं की 25 कोटीचं नियोजन करा, तुम्हाला 100 कोटी मी आणून देतो. पण ते 25 कोटीचं नियोजन झालं नाही. याबद्दल कोण अपेक्षित ठरतंय? काय तेच आहेत ना, मी सुरुवातच तिथनं केलेली होती. 25 कोटीचा निधी त्यावेळेस आम्ही सत्तेत होतो, राज्य सरकारने मंजूर केला होता. त्या 25 कोटीला नियोजन करून खर्च करण्यासाठी, त्याचं सगळे टेंडर करून कामं करण्यासाठी यांनी इतक्या आळकाट्या आणल्या, आमदारांनी इतक्या आळकाट्या आणल्या की नाके न आणले होते. तरी सुद्धा नितीन बोलाड्यांनी पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन ते विषयाने मार्गी लावले. आम्ही सोडल्यानंतर सत्ता 10% निधी आजही अखर्चित आहे. 2.5 वर्ष झालाय ना सत्तेत येऊन. त्या 25 कोटीतला 10% निधी जो अखर्चित पडलेला आहे त्याचं सुद्धा नियोजन करू शकले नाहीये. इतके नियोजन शून्य लोक आहेत, नियोजन शून्य कारभार आहे यांचा. ठीक आहे. बऱ्याचशा पत्रकारांनी विचारलं होतं की भाऊ, भाजपाने फक्त जे बिल्डर लोक आहेत त्यांची घरं भरलेली असतात, ठेकेदारांची घरं भरलेली, आपण कसं बघता येईल?
तर त्यांनी सांगितलं जर आम्ही ठेकेदारांच्या घराबाहेर याच्यावर मला बोलायची गरज नाही. 27 फुटून आले ना, त्यांनीच काय सांगायचं सगळं सांगून दिलेलं. सर आरोप लगाया है की त्यांचे 27 भाजपमधून आले ना, त्यांनी ऑलरेडी सगळं सांगून दिलं. याच्या पुढे पण बोलतील सगळं, कारण की ते तिकडे राहून आले 2.5 वर्ष. त्यांना सगळं माहिती आणि जळगावच्या लोकांना पण माहिती आमदारांचा इंटरेस्ट कशात आहे आणि आमदार काय करता आणि लाईट कावर लावत फिरता आणि कोणाला टिकीट देता आमदार, हे सगळ्यांना माहिती, जळगाव लोकांना पण माहिती. सर आरोप लगाया है कि नगर सेवकों को उनके यहाँ पर बुलवाने के लिए बड़ी रकम दी गई है, तो इसमें कितनी सच्चाई है? उन्होंने बता देना उन्होंने 2.5 साल पहले कितनी दी थी. पहले वो बता दे कि 2.5 साल पहले जब इधर के लेके गए थे तो उन्होंने कितने दिए थे, फिर हम हमारा आंकड़ा बोल देंगे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.